कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। साताऱ्यात फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट। मानसिक छळाचा आरोप असलेल्या प्रशांत बनकरला पहाटे 4 वाजता पुण्यातून पोलिसांकडून अटक। प्रशांत बनकर मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता। 24 तासानंतरही निलंबित पीएसआय गोपाल बदने अद्याप फरारच। गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण कोणीही खासदार असो किंवा त्याचे पीए असो आरोपी झाले पाहिजे। दबाव टाकणारे जे कोणी असेल ते तपासातून समोर येईल। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। अत्यंत असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू। पोलिसांना राजकीय पक्षाचा चाकर असल्यासारखं राबवलं जाते। अशा कारभारामुळे फलटण आणि मुंबईसारख्या घटना घडत राहतील। राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। फडणवीसांकडे गृह खातं आल्यापासून कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षेकडे लक्ष नाही। विरोधी पक्षांविरोधात कारस्थान करण्यासाठी फडणवीसांनी पोलीस खातं अडवून ठेवले। संजय राऊतांचा हल्लाबोल। हे उद्धवजींचं सरकार नाही, देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे। वाजींचा वसुली नाही तर लोकांच्या सेवेसाठी देवाभाऊंचं सरकार। राऊतांच्या फलटण प्रकरणावरील टीकेवरून नवनाथ बन यांचा पलटवार। तर पालघरमध्ये साधू मारले तेव्हा गप्प होतात, बन यांची टीका। फलटणमधील मयत महिला डॉक्टरवर राजकीय दबाव होता। अंबादास दानवेंचा आरोप। माजी खासदार निंबाळकरांच्या पीएनं महिला डॉक्टरला फोन केला होता। पीए नाग टिळक आणि राजेंद्र शिंदेनं फोन केला होता। अंबादास दानवेंचा आरोप। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा। दोषींवर कठोर कारवाई व्हावी। ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज। ठाकरे बंधूंच्या समीकरणावरही राजकीय गणित ठरणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार। दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल। तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा। दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे नाराजी व्यक्त करणार आहेत। महायुतीत एकमेकांवर होणाऱ्या टीकांबाबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंचे बॉस दिल्लीत बसले। शिंदेंच्या शिवसेनेचे अमित शहा प्रमुख आहेत आणि त्यामुळे शिंदे त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटायला गेले असतील। संजय भाजपनं किती गर्जना केल्या तरी मुंबई पालिकेत ठाकरे बंधूंचाच महापौर बसणार। मुंबई ठाण्यात भाजप आणि मिंधे गटाला पराभव दिसतोय। संजय राऊत यांचा निशाणा। मुंबईत कोणाच्याही टेकूशिवाय आमचा महापौर 100% बसणार। पालिका निवडणुकीत शिवसेना, मनसे आणि सहकारी पक्षांसोबत मिळून 55 ते 60% मतं घेणार। संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। संजय राऊतांना केदारनाथ नाही, थेट हिमालयात राजकीय संन्यास घ्यावा लागेल। टेकूवर चालणाऱ्या ठाकरे गटाचं अस्तित्व संपणार। मुंबईकर महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकवणारच। नवनाथ बन यांचा निशाणा। आम्हाला भाजपसारखं फोडाफोडी करावी लागणार नाही। आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, राऊतांचा विश्वास। तर भावाचे नगरसेवक फोडणाऱ्या निवडणुकीत भोपळा देखील त्यांना फोडता येणार नाही। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मीरा भाईंदर, वसई विरार आणि पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ निवासानी बैठक। अविनाश जाधवांसह पदाधिकारी बैठकीसाठी शिवतीर्थवर। घर की मुर्गी दाल बराबर बाहेरून आलेले सावजी चिकन। भाजपात वाढलेल्या इन्कमिंगवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले। जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याचा पक्षाला दिला सल्ला। नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात। त्यांनी कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे। गडकरींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। नितीनजींचं मार्गदर्शन आमचं बळ, सोनियाजींची गुलामी तुमचं दुर्भाग्य। बाळासाहेबांनी करप्शन क्वीन म्हटलं, त्यात सोनियांच्या चाकरीत संजय राऊत। संजय राऊतांच्या गडकरींवरील वक्तव्यानंतर बन यांची टीका। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी वर्षा निवासांनी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात दंगेकरांकडून मोहोळांवर आरोप केले जातात। याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहोळांनाच जाब विचारतील। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा। फडणवीस खऱ्याला खरं करणारे, धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक।
फडणवीसांनी मोहोळांना बोलावून घेतलं, हे भेटायला गेले नव्हते. मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं विधान. तर मोहोळांच्या प्रतिज्ञापत्रात 6 ते 7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख. रवींद्र धंगेकरांचं मुरलीधर मोहोळांना प्रत्युत्तर. निलेश नवलखा स्टंट करत आहेत. निलेश नवलखांनी आमची फसवणूक केली, शेतकरी चेतन बालवडकर यांचा आरोप. तर मुरलीधर मोहोळ यांनी आम्हाला कोणतीही मदत केलेली नाहीये, बालवडकरांचं स्पष्टीकरण. एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विनोद. 2 सप्टेंबरच्या जीआरवरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा निशाणा. भुजबळांचं वागणं पक्षाच्या शिस्तीत बसत नाहीये, सोळंके यांची टीका. नांदेडच्या देगलूर मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का. राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे कार्याध्यक्ष रामदास पाटलांचा राजीनामा. रामदास पाटील काँग्रेसमध्ये करणार प्रवेश. गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार मीच. काहीच नव्हतं तेव्हापासून आम्ही राजकारणात सोबत होतो, टीबी मुंडे यांचं वक्तव्य. देशमुख कुटुंबाने यंदाची दिवाळी साजरी केली नाही, सगळं आयुष्य संधारमय. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. तर पवारांची भेट घेऊन केशी प्रोसेस कुठपर्यंत आली या संदर्भात चर्चा केली. वैभवी देशमुखांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या होणारा मंगळवेढा दौरा रद्द. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पुढे ढकलला. अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला. आता 2 नोव्हेंबरला या पुतळ्याचं अनावरण. भंडारा जिल्ह्यात एका नेत्याने 20% कमिशन घेतलं. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. तर परिणय फुके यांचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल आता उपस्थित होतोय. सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळांवर खळबळजनक आरोप. सपकाळांच्या डिफेंडर गाड्या वाटपाच्या आरोपांनंतर संजय गायकवाड आक्रमक. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळांकडून बॅनरबाजी. जिथे फायदा तिथे युती करू, बॅनरमधून महायुतीला टोला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकाळात नागरिकांचा भ्रमनिरास झाला. पिंपरी चिंचवड पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा दावा. राज्यातील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा. पुढील आठवड्याभरात सोडत काढणार असल्याची माहिती. दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकीची अंतिम तयारी सुरू. तुम्ही मला नाकारलं, पण मी तुम्हाला नाकारलेलं नाही. वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेशानंतर राज ठाकरे यांना टोला. तर माझ्या पक्षप्रवेशामुळे अनेकांना त्यांचं नुकसान होण्याची भीती, त्यामुळे पक्षप्रवेश थांबवण्याचे प्रयत्न झाले, खेडेकरांचा आरोप. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरण. रोहित पवारांनी यशवंत बिबलकरांवर केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं समोर. वन विभागाच्या चौकशीचा अहवाल समोर. बिबलकरांनी 1400 कोटींची फसवणूक केल्याचं या अहवालात नमूद. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मतचोरीबाबत आज संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये चित्रपट दाखवणार. चित्रपटानंतर मतचोरीबाबत चर्चासत्र घेण्यात येणार. अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार. पक्षात राहून बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू. भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वादग्रस्त वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज नांदेड दौऱ्यावर. शिरीष गोठरेकर आणि कैलाश गोठेकरांचा अजित पवारांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश. पवारांच्या राष्ट्रवादीला नांदेडमध्ये खिंडार. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 1 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक. तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन मार्गावर ट्रान्स हार्बर सेवा सकाळी 11 ते 4 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार. दरम्यान पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबईत पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह राज्यातील अनेक भागात गडगडाटासह ढगांच्या वादळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषकांच्या पातळीत यावर्षीतील सर्वाधिक वाढ. 18 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक दूषित हवेची नोंद. सेंटर फॉर रिसर्च अँड एनर्जी अँड क्लीन एअर संस्थेचं हे विश्लेषण. मरीन ड्राईव्ह ते विरार प्रवास आता सुसाट होणार. उत्तान वसई सी लिंकला पर्यावरण विभागाची अंतिम मंजुरी. वाढवण बंदर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरशी थेट जोडणी होणार.
डोंबिवलीत 2 भावांकडून लहान भावांवर हल्ला, गर्भवती पत्नीलाही भर रस्त्यात मारहाण. घरगुती वादातून बांबू आणि दगडाने भावाला केली मारहाण. मानपाडा पोलिसात दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट. ऑक्टोबर हीटमुळे वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या 2 दिवसांपासून पावसामुळे दिलासा. पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. सोलापूर शहर आणि जिल्ह्याला येलो अलर्ट. सोलापुरातील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात पाणी साचलं. पुढील 2 दिवस सोलापुरात अवकाळी पावसाचा अंदाज. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणात लोंढे पिता पुत्रांवर आणखी एक गुन्हा दाखल. जमिनी संदर्भात खंडणी मागितल्याप्रकरणी लोंढे पिता पुत्रांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. आठवड्याभरात लोंढे पिता पुत्रांवर खंडणी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल. नागपुरात सरकारी कार्यक्रमात नितीन गडकरींसमोर पोस्ट मास्टर जनरल पदावरून महिला अधिकाऱ्यांची धुसफूस. पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळ यांची कर्नाटक घारवाडला बदली, तर नवी मुंबईच्या सुचिता जोशींकडून नागपूरचा प्रभार. कराड मलकापूरमध्ये विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटनाचा धडाका. भाजप आमदार अब्दुलबाबा भोसले यांच्या हस्ते एकाच दिवशी 16 ठिकाणी कार्यक्रम. विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर. नांदेडमधील तरुणाला कर्नाटकात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. मारहाणीत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती. कर्नाटकातील बिदरच्या नागंपल्ली गावातील घटना. विष्णुकांत पांचाळ समृद्ध तरुणाचं नाव. जालन्यातील बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. पंकजा मुंडे, संजय राठोड, अतुल सावे उपोषण स्थळी भेट देणार. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. बच्चू कडूंच्या नागपुरातील महाएल्गार आंदोलनासाठी महिलांकडून वर्गणी जमा करायला सुरुवात. बच्चू कडू यांच्याकडून 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे महाएल्गार मोर्चाचं आयोजन. घरोघरी जाऊन झोळीत वर्गणी गोळा करण्याचं काम सुरू. दीपावलीच्या सुट्ट्या असल्याने चांदवड येथील रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दररोज तब्बल 10 ते 15,000 भाविक देवीचं दर्शन घेतात. शुक्रवारपर्यंत तब्बल 1 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलंय. पुण्यातील भोर ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याला सुरुवात. स्वामी समर्थांच्या पालखी रथाचं मोठ्या उत्साहात अक्कलकोटच्या दिशेने प्रस्थान. पालखी सोहळा 5 नोव्हेंबरला अक्कलकोट येथे पोहोचणार. मुक्ताईनगर येथील श्री क्षेत्र कोथळी दिव्यांच्या प्रकाशात उजळलं. संत मुक्ताई समाधीस्थळावर दीपोत्सव सोहळा. अमरावतीत माजी राज्यपाल रा सु गवई यांचं स्मारक उद्घाटनासाठी सज्ज. 30 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा. सरन्यायाधीश भूषण गवई देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार. जळगावच्या चाळीसगाव येथे स्थानकावर प्रवाशांची गर्दी. सर्वच गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास. विशेष गाड्या सोडण्याची प्रवाशांची मागणी. चंदगडमध्ये आमदार शिवाजीराव पाटलांकडून भाऊबीज सोहळा. भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची उपस्थिती. मतदारसंघात मोफत रुग्णवाहिका आणि विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बसची सेवा देण्याची शिवाजीराव पाटलांची घोषणा. नागपुरात युनेस्कोच्या यादीतील शिवरायांच्या 11 किल्ल्यांची प्रतिकृती साकारली. सेवा सदन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी 3 आठवड्यात साकारल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती. पुरंदरमधील गुळुंचे इथल्या प्रसिद्ध काटेबारस यात्रेला दीपावली पाडव्यापासून सुरुवात. 12 दिवस कीर्तन भजनासह उत्सव मूर्तींच्या मिरवणुकीचा मोठा उत्सव. सोलापूरच्या करमाळ्यातील खांबेवाडीच्या बाबीरबुवा देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. ढोल नृत्य, ओव्या गायनासह छविना मिरवणुकीचा उत्साह. वाशिम एसटी आगाराच्या वाहक आणि चालकाचा प्रामाणिकपणा. बसमध्ये विसरलेली प्रवाशांची 60,000ची रोख रक्कम आणि लॅपटॉप, महागडे कपडे असलेली बॅग परत केली. एसटी वाहक अमोल वैद्य यांचे प्रवाशाने आभार मानले. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी दिवाळीनिमित्त अभंग रिपोस्ट सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अचानक आलेल्या पावसामुळे चांदूर रेल्वे बाजार समितीत सोयाबीनचे पोते भिजले. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान. दिवाळीमुळे सोयाबीनची आवक मार्केटमध्ये वाढल्याने सोयाबीनवर उघड्यावर ठेवण्याची वेळ. चाळीसगाव तालुक्यातील ढगाळ वातावरणामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात 3 दिवसापासून ढगाळ वातावरण. पिकांवर रोगराईचं सावट. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील कासारे छाईल रस्त्यालगत जखमी बिबट्या आढळला. जखमी बिबट्याला वनविभागाने जेरबंद केलं. पुढील उपचारासाठी बिबट्या नाशिकला रवाना.
अहमदपूर ते अंबाजोगाई रस्त्यावर वाहनाच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यू. पाटोदा गावात गावकऱ्यांनी रस्ता अडवला. कोमल केंद्रे असं मृत्यू झालेल्या या मुलीचं नाव. गतिरोधक बसवा, विद्युत पोल उभारा अशी गावकऱ्यांची मागणी. विवाहित महिलेला फसवून हॉटेलमध्ये नेत अत्याचार केल्याची घटना. सोलापूरच्या माढ्यातील धक्कादायक घटना. आरोपी पंडित वसंत गोरेवर गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. धुळ्याच्या शिरपूर शहरात एटीएम फोडून लूट. रात्री 2 ते 2:15 दरम्यानची घटना. 4 जणांनी चारचाकी वाहनातून येत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम लुटलं. लूट करून जाताना पाठलाग करणाऱ्या वाहनाला धडक. वाशिममध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच. सायलीला नगरमध्ये घराचा कडिकोंडा तोडून चोरट्यांनी 1.25 लाख लांबवले. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गालगत साळिस्ते गावात मृतदेह आढळल्याचं प्रकरण. मृतदेह बंगळुरूतील श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न. भिगवणमध्ये महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ओढ्याखाली फेकला. आरोपीला 24 तासात पोलिसांनी अटक केली. महिलेच्या टॅटूवरून पोलिसांना संशय, तर 24 तासात खुनाचा उलगडा. दौंडच्या पाटस टोलनाक्यावर टोळक्याकडून कार चालकाला मारहाण. कार चालकाने शिवीगाळ केल्याचा आरोप. टोलनाक्यावर गाडी थांबवून चालकाला मारहाण. तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार शनिवार रविवार भाविकांसाठी बंद असेल. शनिवार रविवार घाटशिळ मार्गे दर्शन व्यवस्था. गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अक्कलकोटला भाविकांची गर्दी. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक दर्शनासाठी दाखल. स्वामी समर्थ मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा. रायगड जिल्ह्यातील रोह्यात परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुलाचं खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते अनावरण. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि हजारो स्वाध्याय उपासकांची उपस्थिती. यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहीण लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण. जिल्ह्यात 3,700 लाडक्या बहिणी लाभार्थी महिला अपात्र. 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा. नांदेड पनवेल एक्सप्रेसच्या एसी डब्यात गळती. प्रवाशांकडून रेल्वेच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह. प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त. लातूरमध्ये पानगावजवळ राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं. काम रखडल्याने नागरिकांचे हाल. अपघाताचं प्रमाणही वाढलं. महामार्गाचं काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. बुलढाण्यात खामगाव ते शेगाव रोडवर कारचा भीषण अपघात. भरधाव कारने मालवाहू वाहनास पाठीमागून जोरदार धडक दिली. घटनेचं सीसीटीव्ही समोर. अपघातात 2 जण जखमी. अमरावतीच्या मोर्शीमध्ये कृषी विभागाच्या लिपिकाची हत्या. एकाला अटक. पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय. इंद्रायणी पवना नदी सुधारासाठी पाऊल. पीएमआरडीएकडून आता लवकरच निविदा प्रक्रिया. 120 गावात सांडपाणी वाहिन्यांचं जाळं आणि प्रक्रिया केंद्र उभारण्याची दोन्ही कामं प्राधिकरणाकडून नवीन वर्षात हाती घेणार. पुण्यात दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आलेला भिडेपूल दिवाळी संपताच पुन्हा बंद. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्याने भिडेपूल आता नव्या वर्षातच खुला होण्याची शक्यता. दिवाळीत पुण्याच्या हवेचा दर्जा घसरला. असुरक्षित श्रेणीच्या फटाक्यांमुळे विषारी घटकांच्या प्रमाणात वाढ. फटाक्यांमुळे हवेतील विषारी घटकांचं प्रमाण 40 ते 400 पट वाढलं. सीबीएसईतर्फे 8 फेब्रुवारी रोजी सीटीईटी परीक्षेचं आयोजन. देशभरातील 132 शहरांमध्ये परीक्षेचं आयोजन. शिक्षक होण्याची पात्रता प्राप्त करण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी यातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या गर्भवती महिलेला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. महिलेला संरक्षण देण्याचे उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश. इमारत बांधकाम मंजुरीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार. मुंबई महापालिकेकडून नवीन प्रणालीसाठी तयारी सुरू. इमारत बांधकामासाठीची परवानगी जलद आणि पारदर्शक होणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून